नमस्कार सगळ्यांना. आज वीकेंड आहे आज, म्हणजेच आहे शनिवार आणि आम्ही आहे नाशिककर. पुण्यात. गेस करा, आम्ही नाशिककर आहे. आज वीकेंड आहे तर आम्ही काय करू? मॉर्निंगला आम्ही जाणार आहे पुण्यात मिसळ खायला. आम्हाला पुण्यातली मिसळ आजपर्यंत काही नाही आवडली. कारण की त्याच्या प्रत्येक मिसळमध्ये कधीच उसळ नसते. बटाटा रस्सा, बटाटा रस्सा, शेव, फरसाण आणि उसळ सोडून सगळं उसळ सोडून सगळं. आम्ही ना खूप दिवसांपासून ऐकतोय कोणती नेवळे मिसळ. नेवळे मिसळ ते इंग्लिश मध्ये नेवळे मिसळ. आज आम्ही ट्राय करणार नेवळे मिसळ. बघू नाशिकला टक्कर देते का. नाशिकला टक्कर तर नाही देणार. एवढी भारी असते ना नाशिक टक्कर तर नाहीच देणार. डायरेक्ट काम भारी. आम्ही मिसळ खायसाठी स्पेशल जातो नाशिकला. म्हणजे नाशिकला आम्ही ज्या दिवशी जातो त्या दिवशी पहिले जाऊन मिसळ खातो. कारण की आमचं सोल इथे मला हे पण अजून डिसाइडेड आहे की नेक्स्ट टाइम गेल्यावर मी कुठली जाऊन नाशिकला मिसळ खाणार आहे. हे पण माझं डिसाइडेड आहे. एवढे आम्ही कट्टर नाशिककर, कट्टर मिसळ लवर आहोत. मिसळ लवर. आज बघून नेवळेची मिसळ ट्राय करून तुम्हाला सांगतो कशी लागते. चांगली लागली तर गवा आहे. म्हणजे सगळे जण सगळे जण जाऊन हेच बोललेत की मोस्ट स्पायसीएस्ट मिसळ आहे नेवाळे. फक्त स्पायसी नको पाहिजे पण टेस्ट पण पाहिजे का तिला. एक्झॅक्टली. नो बट आय एम जस्ट टेलिंग की ती खूप स्पायसीएस्ट आहे. आणि हा मुळमुळीत खाणारा मुलगा. मी स्पायसी खात नाही, मला लागते चव. मिसळची चव मिसळ सारखी यायला पाहिजे. मुळमुळीत खाणारा मुलगा म्हणजे अशी तवंग लालपणा जो असतो ना तरी. ऐक ना, असं काही सहन नाही होत. ऐक ना. आणि लवंगी मिरची तर मुळीच सहन नाही. ऐक ना, टॉपिक काय माहिती का, मिसळ. मी नाही. टॉपिक हा झालाय की तू स्पायसी खात नाही आणि तुला जायचंय नेवळे मिसळ खायला. आम्ही जातो नेवळे मिसळला. नेवळे मिसळला. नेवळे. आणि जाता जाता तुम्हाला दाखवतो नेवळे मिसळ. नेवळे. राधा राणी लागे. बिना लिप्स आलं होतं गाणं म्हणतो. याला म्हणता गाणं माहित नाहीये पण फक्त त्या ट्यून सोबत जायचं. बरं ऐक ना, मी मगाशी सांगायचं विसरून गेली. काय विसरले तू? नेहमीच विसरते काहीतरी सांगायचं. बोलू आता मी थोडं वेळ बोललो का ती पण विसरून जाशील. काय नाही मी बोलू. बोल. आम्ही ना ते नेवळे मिसळचे व्हिडिओज बघत होती तर त्याच्यात त्यांनी सांगितलं जर तुम्ही विकेंडला खायला जात असाल तर तुम्ही स्पेशली ना तिथले भजी ट्राय करा. भजी पाव नाही रे, भजी ट्राय करा. करू ना, बघू ना कशी आहे. हा, ते म्हणत होते की आय डोंट नो म्हणजे ते विकेंडलाच फक्त अवेलेबल असते की ती छान असते. मला तर वाटतं तिथे मिसळ सोडून भजीच खावं लागणार आहे आपल्याला. कारण की ती एवढी तिकडे एकच घेऊ मिसळ, पहिले टेस्ट करू. मी माझी मिसळ शेअर नाही करत. मग मी घेतो, तू नको घेऊ. मी माझी शेअर करतो. आणि मग मी काय खाऊ? माझी शेअर करतो ना, मी करतो शेअर. मला नाही रे यार. काय आवडतं तुला माझ्या हातचं सगळ्यात जास्त? तुझ्या हातचं सगळंच आवडतं मला. भांडे धुण्यापासून कपडे. स्वयंपाकात काय आवडतं? कोणती भाजी आवडते? अरे स्वयंपाकात तू असं विचार, कोणती भाजी नाही आवडत? हा म्हणजे कोणतीच नाही आवडत नाही असं नाही, सगळ्या भाज्या आवडतात. पनीरची बनवते छान. बिर्याणी आणि पनीर. बिर्याणी आतापर्यंत लिस्ट मध्ये बिर्याणी नव्हती पण आता बिर्याणी आलेली आहे. ऐक ना, आता खालून चाललोय. ऐक ना, ब्रिजच्या खालून चाल. रस्ता चुकला ना, गो स्ट्रेट. ऍक्सिडेंट होऊन जाईल. जरा सांगते मी रस्ता बिस्ता. युट्यूबला आडवा व्हिडिओ काढावा लागतो. उभं नाही करायचं. बाय. एवढ्या लांब आलो आम्ही पायी चालत. गाडी लांब पार्क करून. कुठे गाडी लावायला जागा आहे. आणि ऊन, गल्ली पण इतकी छोटी आहे. त्यात ही मॅडम घेऊन आली मिसळ खायला. ऊन तर खरंच लागतंय. तुम्हाला दाखवतो फ्रंट. बोर्ड दिसत असेल तुम्हाला. नेवळे मिसळ. नेवाळे ते बरोबर बोलली होती मी. नेवाळे मिसळ. मला काढलं साईडला. गर्दी इथं काही दिसत नाही. चल रोड क्रॉस करूया. ये नेवाळे मिसळ. बघू आता मध्ये जाऊन. दोन ते खाली बसलो आम्ही. वरती फुले बोले
पण आम्हाला मस्त जागा मिळाली आहे फॅनच्या खाली. हे पण खूपच कन्सिस्टंट वाटत नाही का तुला? ते छोटंसं मला वरती जाऊन बघायचंय काय नाही. नको नको इथेच बसू. वरती जाऊन इथे बघूया. बस. अरे मस्त फॅनखाली जागा मिळाली, वर नाही मिळाली तर काय करशील? काय घेते काय घेते मेनू कार्ड मध्ये? मिसळ पाव घेऊ 2, दही घेऊ 1 आणि बटाटा भजी घेऊ. ठीक आहे सांग. दादा ताक आणि दही नंतर, ताक आणि लस्सी नंतर सांग. ताक नंतर सांग. दादा व्हॉट सेट सेटला भाऊ हा तरी साईडला मिळेल का? जाऊ दे आता सांगितली एक बिना तरीची एक तरी. बोलतच नाही ते. असंच असतं. अरे तसं नाही पण तरी मिक्स जास्त करून दिली, एकाला स्पायसी जास्त हा, होतं. ठीक आहे साईडला काढू. ठीक आहे ना? येऊ दे पहिले. लेट केलं तू, भजी नाही मिळाली. तरी साईडला भेटते त्याच्यातच टाकून भेटते. हा साईड मध्ये. आणि एक दही द्या. आत्ताशी आले 2 पाव. कर चालू. भूक लागली. ठीक आहे चालेल चालेल. नंतर सगळ्यात नंतर ते बोलताय की तुम्ही साधी मिसळ घ्या, पहिले खा, ती ऑलरेडी तिखट असते आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला देऊ तरी. जर तुमच्यात असेल हिंमत तर देऊ तुम्हाला तरी, नाही तर नाही भेटणार तरी. आणि मला नको आहे तरी. बोलली ना मी. बोलले ना मी. आली आली आली. थांब थांब. राहू दे राहू दे राहू दे. दाखव मी. तेच फुस. आता मिसळ आलेली आहे. घेऊ कर ट्राय. तू ट्राय कर, मी तुझा कॅप्चर करतो, नंतर मी ट्राय करतो, तू माझा कॅप्चर मग कर. माझ्या तोंडाला चव लागून गेली. मिसळ कशी दिसते दाखवतो. मध्ये काय बघू, मध्ये असं कर. नाही ना मिसळ. एक एक्सपेक्टेशन फेल झालंय. मिसळ तरी पण नाही. खाशील का आजच्या? स्पायसी ना, तेव्हा आता मी ट्राय करतो. थोडा मोठा पाव घेतो म्हणजे कसं सेफ साईड. फुंक मार बरं का, खूपच तोंडाला पाणी गरम येतंय. आहे. तोंडाला पाणी येतंय. लागली का तिखट? नाही पहिले गोड लागली, पहिले गोड लागली आणि मग तिखट म्हणजे तिखट नाही लागत. कानातून दूर कानात तिखट, घशात तिखट, ते तिखट आहे. असं आपलं घरचं तिखट अशी असं पहिले गोड लागते. वेगळं. पहिले गोड आणि मग तिखट. म्हणून आम्ही दही मागवलं. पूर्ण संपवतो पहिले आम्ही मिसळ आणि मग तुम्हाला रिव्ह्यू देतो. माझी संपली मिसळ. माझी चालू संपते आहे. मिसळ. मी मागवलंय ताक. मी खाल्ले 3 पाव. तिने खाल्ले, तिचं चालू आहे 3रा पाव. आणि आम्ही तुम्हाला एवढं संपवून मॅडमचं संपलं की रिव्ह्यू देतो. स्टे ट्यून. ताक छान आहे. ताक छान. किती झाले? चॉकलेट दे रे. फायनली आमची मिसळ खाऊन झालेली आहे आणि आम्ही निघालोय. चॉकलेट दिले, चॉकलेट. थँक्यू. ते म्हणतच होते थँक्यू. गाडी बघ. आणि आता रिव्ह्यू टाइम. साक्षीचं असं मधून असं कधीच होतं की कधी बोलेल तिला मी कधीच बोलतोय शांत भाई 2 मिनिट आपण थांबवू गाडी आणि मग बोलू. कॅमेरामध्ये लोकांना पण कळेल कशी होती. काही मजा नाही आली मला मिसळ खाऊन. हा ऍक्च्युली म्हणजे मिसळ खाल्ल्यावर आम्हाला कसं सवय, मिसळ खाल्लं ना पोट भरल्यासारखं पोट वाटतं. भरल्यापेक्षा मग एक लस्सी पितो. नाही ताक घरी- पिते मी. हा घरी जाऊन मस्त झोपतो. असं पोट एकदम म्हणजे एकदम भरलेलं असतं. झोपण्याच्या आधी नशा होतो झोपेचा. हा म्हणजे ती मिसळ खाऊन ना असं पोट गच्च भरतं, असं मस्त मज्जा येते, इथपर्यंत मज्जा. मन भरतं, पोट भरतं, सॅटिस्फॅक्शन वाटतं. नशा होतो. आणि मग दुपारची जी झोप लागते ना डायरेक्ट 3-4 तास आणि उठल्यावर पण असं असतं. ही मिसळ ऍक्च्युली कशी होती माहिती का, गोड होती
तिखट होती, म्हणजे खाल्ली पहिले गोड लागते, मग तिखट लागते, पण तिखट कशी टेस्टलेस तिखट येते असं टेस्टलेस वाटतं. नाही, म्हणजे घशाला लागते, Tastelessच आहे कानाला ती. लागते, अशा टाईपचं तिखट आहे. जे तिखट असं जिभेला लागतं तशा टाईपचं तिखट ते नाही. मसालावाला तिखट होतं. हा ओके, म्हणजे आता कसं असतं आपल्याकडे पण तिखट रसा असतो, हम्म. पण तो टेस्ट चव असते चव त्याला. असते ते त्याला. हा त्याच्यात चव हा मिसिंग होते, कसा असं मिक्स तिखट झालेलं होता नव्हतं की वाटत सगळ्या गोष्टी. मसाला टाकून एकदम बनवलेला तिखट. म्हणजे वन टाइम ट्राय की काहीतरी वेगळं वन गोड टाइम ट्राय, तिखट. पण मी गॅरंटी पण देते आ- नाशिककरांना हा आवडणाऱ्यांसाठी म्हणजे मिसळ ही बिलकुल आम्हाला नाही. नाही आवडली ऍक्च्युली. हम्म. ह्या मिसळने पण आमचा माझं मनच नाही भरलंय खरं तर मिसळ. आणि मला लास्ट वडापाव मागत होती येतं. मला लास्ट 15 डेज पासून मिसळ खायची आहे. एकदा भांडण झालं कारण मला याने नेलं नाही लास्ट वीकेंड. या वीकेंडला नेलं तर मला अशी मिसळ खायला नाही. मी म्हणत होते श्रीमंत मिसळ खायला जाऊ, ट्राय करायचं ना, फेमस पण मन मूड सगळं ठीक गेलं आहे, जाऊ दे. आणि मला भूक लागली आता परत. जाऊ दे, आपण काहीतरी मॅगी मी नाही बनवणार. ठीक आहे. आता म्हणजे तुम्हाला ट्राय करायची असेल तर वन टाइम गोड तुम्ही ट्राय करा. जर तुम्हाला त्या टाईपची टेस्ट आवडत असेल की गोड आणि त्या टाईपचं तिखट, तर यू शुड ट्राय. बट ठीक आहे, पुणेकरांच्या टेस्ट अनुसार नाही का, असं काही नाही. पुण्यातलं काही मिसळ पण ठीक आता आहे, मी तुला एक चांगलं आहे. सांगू का? नाही, उलट मी म्हणते की पुणेकरांना ही मिसळ आवडण्यासारखी आहे, कारण जेवढं आम्ही पेठेत वगैरे खाल्ली होती बेडेकरची मिसळ, तर बेडेकरची कसली मिसळ? ब्रेड सोबत. आपल्याला दॅट इज व्हॉट आय एम सेइंग, आपल्याला ती नाही आवडत. आपली टेस्ट वेगळी आहे, पण पुणेकरांची प्रॉपर इथल्या लोकांना ती आवडते, कारण बेडेकर पण खूप फेमस मिसळ आहे आणि लोक खूप आवडीने खातात. मग तशा टाईपमध्ये ही पण मिसळ आहे, तर ती टेस्ट तुम्हाला आवडत असेल तर नक्की ट्राय करण्यासारखी मिसळ आहे. ठीक आहे. पण वन टाइम नाशिककर तुम्ही ट्राय करा. आमचा पण यावेळेस परत डिसअपॉइंट झालोय आम्ही, आणि आम्ही जाणार आहे नेक्स्ट वीक नाशिक. खाऊ नाशिकची मिसळ. चलो, आणि यावेळेस आमचा प्लॅन आहे स्पंदन मिसळ खाण्याचा. चलो, बाय बाय, सी यू, हो म्हण. टेक केअर. कमेंट, लाईक, सबस्क्राईब, बेल आयकॉनवर क्लिक करा. खूप सारं प्रेम द्या. असेच नवीन व्हिडिओ आणू, आणि पुढचा ब्लॉग नक्की बघा. त्याच्यात आम्ही आमच्या मेलेल्या ट्रीचं ट्रान्सफॉर्मेशन दाखवणार. एकदम सुंदर बनवणार आहे त्याला, एकदम सुंदर. बाय 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 बाय.